विट्यातील शासकीय निवासी वसतिगृहातील विषबाधेने बाधित विद्यार्थ्यांची संख्या आज मंगळवारी 29 वर पोहोचली आहे। तर विट्याच्या ग्रामीण रुग्णालयातील कालच्या दाखल 24 पैकी 2 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले। तर एका विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी सरकारी ग्रामीण रुग्णालयातून काढून खासगी रुग्णालयाकडे नेले। दरम्यान आज समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने ग्रामीण रुग्णालयात येऊन दाखल विद्यार्थ्यांची विचारपूस केली। तर विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही रुग्ण विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे। विटा येथील ITI कॉलेजजवळ साळशिंगे रस्त्यालगत समाज कल्याण विभागाचे शासकीय निवासी वसतिगृह आहे। या ठिकाणी मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र 2 वसतिगृह आहेत। यातील मुलांच्या वसतिगृहात एकूण 94 मुलं आहेत। यातील 5वी ते 10वी वर्गातील 11 ते 18 वयोगटातील मुलांना परवा रविवारी रात्रीपासून पोटात दुखणे, जुलाब, उलट्या होणे आणि चक्कर येणे असा प्रकार सुरू झाल्याने सोमवारी सकाळी विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। या विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी मटणाचं जेवण दिलं होतं। त्यानंतर सायंकाळपासूनच काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झालाय। तसेच काहींना थंडी वाजून ताप भरणे अशी लक्षणे दिसू लागल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर मात्र तेथील मुख्याध्यापक देवानंद धवसे यांनी आणि तेथील शिक्षकांनी एकूण 24 विद्यार्थ्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दाखल केलं होतं। सोमवारी दिवसभरात आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले। तर प्रांताधिकारी डॉक्टर विक्रमसिंग बांदल आणि गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले।